नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत खूप महत्त्वाची माहिती, ते म्हणजे जुलाब लागल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे. तर त्याआधी माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. काय प्रश्न आहे? तर तुम्ही शुगरमध्ये ORS पिऊ शकता का? जुलाबमध्ये ORS पिऊ शकता का? तुम्ही तळलेले पदार्थ खाऊ शकता का? आणि घरातले तूप वगैरे खाऊ शकता का? हे तुम्हाला मी प्रश्न विचारला आहे. याचे उत्तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपला टॉपिक आहे सतत जुलाब का होतात, त्याची कारणे, लक्षणे, तपासण्या, उपचार आणि प्रतिबंध म्हणून काय केलं पाहिजे. तर दिवसातून अनेक वेळा पातळ शौच होते का? ही जर पोटाची तात्पुरती समस्या असेल तर तुम्ही त्याला इग्नोर करू शकता. तात्पुरती म्हणजे किती? दिवसात एका दिवसात 3 वेळा झाले तर तुम्ही इग्नोर करू शकता. आणि ती फक्त एकच दिवस असेल तर इग्नोर करू शकता, नाहीतर त्याला इग्नोर करणं अजिबात चुकीचं आहे. कोणती लक्षणे धोकादायक आहेत, कोणती लक्षणे इग्नोर केली पाहिजे, हे मी सगळे या व्हिडिओमध्ये सांगतो. जुलाब म्हणजे काय? तर दिवसातून 3 वेळा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ पाण्यासारखी शौच होते, याला जुलाब असे म्हणतात. त्याला मेडिकल भाषेमध्ये डायरिया असं म्हणतात. तर आता तीव्र जुलाब असेल, म्हणजे तीव्र जुलाब 14 दिवसांपेक्षा कमी असेल त्याला तीव्र जुलाब म्हणतात, पण सतत होत असेल. आणि दीर्घकालीन जुलाब म्हणजे 4 आठवडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्याला दीर्घकालीन जुलाब म्हणतात. आता जुलाब होण्याची प्रमुख कारणे काय आहेत? तर पहिलं प्रमुख कारण आहे मंडळी, आणि ते पण असल्या वातावरणामध्ये जास्त असतं. असलं वातावरण म्हणजे काय? आता पावसाळा सुरू झाला आहे, ह्याच्यामध्ये जास्त असतं कारण लहान मुलं आजारी पडतात जास्त करून. आता ह्याचा संसर्ग म्हणजे कशाचा संसर्ग होतो? विषाणूचा संसर्ग होतो. आता विषाणू, एक्झाम्पल नोरोव्हायरस, रोटोव्हायरस. आता जीवाणूमुळे व्हायरल इन्फेक्शन असतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, साल्मोनेला, शिंगेला, इकोलाय. नंतर अजून वेगवेगळे डायरिया होऊ शकतात, जर्म्स अजून जाऊ शकतात. दूषित अन्न किंवा पाणी पिल्यानंतर होऊ शकतं, कारण आता पाऊस पडतोय, पावसाचं पाणी मिक्स होतं प्रवाहामध्ये. रस्त्याच्या कडेला जर जे अन्न असतं, फूड असतं, त्याच्यामध्ये ते मिक्स होतं. ते हायजीन, साफसफाई नीट ठेवत नाहीत. त्याच्यामुळं तिथलं अन्न खाल्लं तर बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. नंतर दूषित अन्न पाण्यामुळं होतं हे. नंतर अन्नाची असहिष्णुता म्हणजे काय? इंटॉलरन्स. आता इंटॉलरन्स म्हणजे कसं? समजा आता एखाद्याला काय असेल, दूध खाल्लेलं पचत नसेल, म्हणजे एखादं दूध खाल्ले की उलटी करते, त्याला अन्नाची असहिष्णुता म्हणतात. काही जणांना काय असतं, असंच गोड पदार्थांची देखील असहिष्णुता असू शकते. आता गोड पदार्थांची म्हणजे कशाची? एखादी गोड पदार्थ खाल्लं, बेकरी पदार्थ म्हणजे गोड बर्फी वगैरे खाल्ले तर उलटी करू शकतात. अशा वेळी ते होऊ शकतं. अजून काय कोणामध्ये होऊ शकतं? औषधाचे दुष्परिणाम होऊ शकतात. कुठल्या औषधाचे दुष्परिणाम? अँटीबायोटिक्स खात असाल त्याचे दुष्परिणाम म्हणून हे होऊ शकतं. पण हे कधीपासून स्टार्ट होणार? जेव्हा तुम्ही अँटीबायोटिक्स खायला सुरुवात केली तेव्हापासूनच स्टार्ट होणार आहे हे. काही जणांमध्ये काय असतं, आतड्यांच्या आजारामुळे होऊ शकतं. आता आतड्यांचे आजार, वेगवेगळे आतड्यांचे आजार आहेत. IBS असेल, इरिटेबल बाउल सिंड्रोम, इरिटेबल बाउल डिसऑर्डर, परत कोलायटिसमध्ये होऊ शकतं. वेगवेगळ्या आजारांमध्ये तुम्हाला हे सर्व होऊ शकतं. अजून इतर कोणती कारणे आहेत का? तर इतर कारणे आहेत. अजून इतर कोणती कारणे आहेत? बॅक्टेरियल इन्फेक्शन हेच जास्त महत्त्वाचं कारण आहे. आता सुरुवातीला लक्षणं काय? वारंवार पातळ शौच होणार, नंतर पोटात दुखणार, तुमच्या पोटदुखी होणार, मळमळ होणार, उलटी होणार, ताप येणार. जर संसर्ग असला तर ताप येणार, म्हणजे बॅक्टेरियल असो किंवा व्हायरल असो, ताप तर येणारच तुम्हाला. पोट दुखणार. हे सगळी लक्षणं असेल तर त्वरित तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे. आता काय गंभीर लक्षणे काय आहेत? गंभीर लक्षणे, शौचामध्ये जर रक्त येत असेल, तुमच्या काळी विष्ठा होत असेल, तीव्र पोटदुखी होत असेल, 3 दिवसापेक्षा जर जास्त वेळ जुलाब राहिली असेल, लघवी कमी होत असेल, चक्कर येत असेल, तोंड कोरडे पडत असेल, वजन कमी होत असेल, तर तुम्ही नक्कीच हे गंभीर लक्षण समजून घ्या आणि डॉक्टरांकडे त्वरित जावा. आता शरीरातील पाणी कमी झाले, तुमच्या डिहायड्रेशनची लक्षणे आहेत. आता शरीरातील पाणी कमी झाले, डिहायड्रेट झाला तुम्ही, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप तहान लागणार. मग ह्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त पाणी पिलं पाहिजे. पण खूप म्हणजे खूप जास्त असं नाही. तोंड कोरडं पडत असेल, पाणी प्या.
डोळे लाल होते, लघवी कमी होते, चक्कर येते, हे सगळं होऊ शकतं तुम्हाला डिहायड्रेशन झाल्यामुळं. आता ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, पाणी पिऊ शकता चांगलं, निंबू पाणी पिलं तरी चांगलं योग्यच आहे. निदान म्हणजे तुम्ही जर हे जाणून घ्यायचं असेल तुम्हाला कशामुळे होतं आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का व्हायरल इन्फेक्शन, तर तुम्ही CBC रक्त चेक करू शकता. अजून जर गरज पडल्यास तर स्टूल रुटीन एक्झामिनेशन, मायक्रोस्कोपी करू शकता. स्टूल कल्चर एक म्हणून टेस्ट असते ते देखील करू शकता. इलेक्ट्रोलाइट्स चेक करू शकता. थायरॉईड फंक्शन टेस्ट करू शकता, कारण काय काय थायरॉईडच्या आजारामध्ये देखील तुम्हाला जुलाब लागण्याची शक्यता असते. पण अल्ट्रासाऊंड किंवा CT स्कॅन करू शकता जर गरज पडली तर. पण ह्या सर्वांची गरज पडणार नाही. म्हणजे CBC म्हणजे ह्याच्यातूनच बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन ह्याच्यामुळेच बहुतेक लोकांना 90% लहान झालेलं असतं आणि त्याच्यामुळे ते लवकर कळतं पण आणि क्युअर पण होतं. एवढं टेस्ट करायची गरजच लागत नाही. आता कोणत्या डॉक्टरांकडे गेले पाहिजे तुम्ही, जनरल फिजिशियनकडे जाऊ शकता किंवा गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट म्हणून एक डॉक्टर असतो त्यांच्याकडे जाऊ शकता. आता जुलाबात काय खाल्लं पाहिजे तुम्ही ORS पिऊ शकता, भरपूर स्वच्छ चांगलं पाणी पिऊ शकता, भात खाऊ शकता, केळी खाऊ शकता, सफरचंद खाऊ शकता, दही खाऊ शकता. काही काही जणांना दही तर उपयोगी पडतात, दही खाऊ शकता. कारण अभिषेक येते म्हणजे जुलाब लागला असलं तुम्ही दही खाऊ शकता. डाळिंब खाऊ शकता, मूग डाळ खिचडी खाऊ शकता, उकडलेले बटाटे, टोस्ट किंवा पुरणपोळी वगैरे खाऊ शकता. हे सगळं खायचं पण लिमिटेड क्वांटिटीमध्ये. हे काय म्हणून काय भरपूर खायचं नाही. कोणतीही गोष्ट लिमिटच्या बाहेर केल्यानंतर ती नुकसानकारकच असते. काय टाळलं पाहिजे, आपण तळलेले पदार्थ अजिबात नाही खायचे. परत अति तिखट अन्न खायचं नाही. औषधं कुठली असतील तर अँटीबायोटिक्स ते डॉक्टरांना विचारूनच खावा. दूषित अन्न खाऊ नका. मद्यपान टाळा. जास्त साखर असलेली अन्न खाऊ नका. आता प्रतिबंध म्हणजे बंदच काय करायचं, स्वच्छ पाणी अजिबात खायचं नाही. खूप जास्त तेलकट तर खाऊच नका, नाहीतर अजून वाढू शकतात. आता तुम्ही काय केलं पाहिजे, स्वच्छ पाणी पिलं पाहिजे. जेवणापूर्वी शौचानंतर हात स्वच्छ धुवा, हँडवॉशने, सॅनिटायझरने धुवा. अन्न स्वच्छ अन्न खावा, वेळेवर खावा. थोडं थोडं खाल्लं तरी पण ते वेळेवर खावा. भूक लागली तर खावा. आता कधी तातडीने डॉक्टरांकडे जावे, जर तुम्हाला खूप जास्त ताप आला असेल, जर तुमच्याकडे घरी थर्मोमीटर असेल, 101 डिग्री फॅरनहाईटच्या वर जर टेम्परेचर गेलं तर तुम्ही लगेच त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. गोंधळून जात असाल तुम्ही, बेशुद्धपणा, चक्कर येत असेल तर डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे लगेच. जर परत सतत जळजळ करत असेल, सतत उलट्या होत असतील तरी तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. लहान मुलांना होत असेल, वृद्धांना होत असेल, त्यांनी त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. त्याचं कारण जाणून घेतलं पाहिजे, कशामुळे होतं काय होतं. बहुतेक वेळा जुलाब ही अनेक मोठ्या आजारांचं लक्षण असू शकते. पण आता हे ह्या ऋतूमध्ये व्हायरल किंवा बॅक्टेरियलमुळेच हे जास्त करून जुलाब होते. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या नेहमीप्रमाणे सांगतो मी डॉक्टर ऋषिकेश फडतरे, सोलापूरचा आहे. जर व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा मंडळी. पहिल्यांदा 138 सबस्क्रायबर झालेत, त्यांचं मनापासून आभार, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी.